हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, अधिक ज्येष्ठ मासातील मुहूर्त या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, दाते पंचांगानुसार रविवार दिनांक 17 मे ते सोमवार दिनांक 15 जून 2026 या काळामध्ये अधिक हा मास आलेला आहे. ज्येष्ठ मास शालिवान शके 1948 संवत्सर पराभव अयन उत्तर ऋतू ग्रीष्म. यामध्ये धार्मिक मुहूर्त धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त जे दिनांक 18, 23, 25, 28, 29 जून दिनांक 2, 4, 5, 9, 10 आणि 11. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 18, 20, 21, 31 जून दिनांक 2 आणि 5. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 18, 20, 25, 28 जून दिनांक 5, 7 आणि 10. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 28, 29 जून दिनांक 5, 10 आणि 11. गृहप्रवेश करण्यासाठी लौकिक पद्धतीचा दिनांक 18, 21, 25, 28, 29, 31 जून दिनांक 5, 6, 10 आणि 11. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो पाहूया. उपनयन करण्यासाठी, विवाह करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील या अधिक मासामुळे एकही मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो. प्रदोष ते अमावस्यापर्यंतच्या काळात एकही मुहूर्त उपलब्ध नाही. तसेच वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित स्वपंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही व मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा जर मुहूर्त आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने यापेक्षा वेगळा मुहूर्त तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितास भाग देखील पाडू नका. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा मुहूर्तासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवतो आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.